सुरुवातीलाच्या दिवसातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होतीये आणि आजच निकाल येणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खासदार मतदान करतील आणि यानंतर संध्याकाळी 6 वाजता मतमोजणी पार पडेल आणि निकाल जाहीर केला जाणार आहे। एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार पी सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये ही लढत होतीये। लोकसभेचं संख्याबळ 543 आहे, त्यापैकी एक जागा रिक्त आहे, म्हणजे 542 खासदार आहेत। राज्यसभेचे 245 खासदार आहेत, त्यापैकी 5 जागा रिक्त आहेत, म्हणजे एकूण मतदार आहेत 782 आणि जिंकण्यासाठी 391च मतं हवी। भाजप आणि एनडीएकडे लोकसभेचे 293 आणि राज्यसभेचे 129 खासदार आहेत, म्हणजे 422 खासदार एनडीएकडे आहेत। पण गुप्त मतदान असल्यानं क्रॉस वोटिंगची शक्यता अधिक असते। काँग्रेस इंडिया आघाडीकडे लोकसभेचे 234 आणि राज्यसभेचे 78 असे मिळून 312 खासदार आहेत आणि 48 खासदार तटस्थ, म्हणजे एनडीए किंवा इंडिया आघाडी कोणाकडेही नाहीत। हीच मतं निर्णायक ठरू शकतात। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात प्रमोद यांच्याकडे। प्रमोद, एनडीएला विजयासाठी आवश्यक असलेला आकडा 391चा आकडा हा असला तरी एनडीएकडून पूर्णपणे खबरदारी सुद्धा घेतली जाते। मात्र पाहावं हे लागणार आहे आणि इंटरेस्टिंग हे राहणार आहे की मागच्या वेळेला जगदीप धनखड यांना 528 मतं मिळालेली होती आणि आता सीपी राधाकृष्णन यांना किती मतं मिळतील। पूर्ण खबरदारी एनडीएकडून घेतली गेलेली आहे आणि इंडिया आघाडी सुद्धा आता त्याच जोशानं या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे। वृषाली, तुम्ही आता जगदीप धनखड यांचा उल्लेख केला। जगदीप धनखड यांना मिळालेल्या मतांचं मार्जिन हे साधारणतः 75% होतं आणि आत्ताचे जे एनडीएचे आकडे आपण बघतोय त्या आकड्यानुसार 55 ते 60% एनडीएकडे मार्जिन आहे असं सध्या तरी दिसतंय। निर्णायक मतं खूप महत्त्वाची असणार आहेत। त्या पद्धतीने जर सांगायचं झालं तर 3 पक्षांना निवडणुकीपासून लांब राहण्याचा जरी निर्णय घेतलेला असला तरी छोटे छोटे पक्ष आहेत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असणार आहे। वृषाली, हनुमान बेनीवाल जे खासदार आहेत, नगीना खासदार आहेत ते, आणि चंद्रशेखर आझाद या 2 छोट्या पक्षाच्या खासदारांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना खरं तर कालच पाठिंबा दिलेला आहे। एनडीएकडनं खबरदारी स्पष्टपणे घेतली जाते। खासदारांचे गटगट केलेले आहेत, गटागटानंच सगळ्या खासदारांना मतदानासाठी पाठवणार आहेत। प्रत्येक खासदाराच्या घरी सकाळी नाश्त्याची डिप्लोमसी जी आहे अति अवलंबलेली आहे आणि महाराष्ट्राचे सगळे खासदार भूपेंद्र यादव जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या घरी एनडीएचे पोहोचायला सुरुवात झालेली आहे। वृषाली, दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर सांगायला गेला यातला तर आज सकाळी ज्यावेळेस 10 वाजता मतदानाला सुरुवात होईल त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळ्यात पहिलं मतदान करतील आणि त्यानंतर पूरग्रस्त भागातील जे इतर खासदार आहेत ते मतदान करणार, म्हणजे पंजाबचे खासदार असतील, हरियाणाचे खासदार असतील, उत्तराखंडचे खासदार असतील, हिमाचलचे खासदार असतील, हे पूरग्रस्त भागातील खासदार पंतप्रधानांच्या नंतर मतदान करतील आणि त्यानंतर इतर खासदार जे आहेत ते मतदान करणार आहेत। फक्त एनडीएच नाही वृषाली, तर इंडिया आघाडीकडनं देखील खबरदारी घेतलेली आहे। इंडिया आघाडीकडनं देखील प्रत्येक खासदारांचा गटगट केला आहे। त्यांनी महाराष्ट्राचा वेगळा गट केला। महाराष्ट्राचे सगळे काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात जाऊन मतदान करणार आहेत। शरद पवारांच्या पक्षाचे खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात जाऊन मतदान करतील। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वात जाऊन मतदान करतील। त्यामुळे दोन्ही बाजूनी खबरदारी प्रचंड घेतली गेलेली आहे आणि गटागटानंच सगळ्या खासदारांना मतदानासाठी पाठवणार आहेत। सायंकाळी 5 वाजेपर्यंत वृषाली मतदान होईल आणि 6 नंतर निकाल नेमका कसा लागतो ते बघणं महत्त्वाचं असणार आहे, पण मार्जिनची टक्केवारी ही खूप महत्त्वाची असणार आहे। नक्कीच अवघात 1.5 तास राहिलेला आहे आणि प्रत्येक अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे, तर धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।